भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव चेतन श्रीकृष्णजी उरकुडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबामध्ये माझे आई-वडील, ताई आणि मी असा आमचा 4 लोकांचा परिवार होता। मी लहान असताना आम्ही जुनी मंगळवारी, नागपूर, उमरेडकर चक्कीच्या मागे किरायाने राहत होतो आणि वडिलांचे नाईक रोड महालवर सलूनचे दुकान होते। मी 8व्या वर्गात शिकत असताना माझ्या आईची प्रकृती अचानक खराब झाली। आम्ही नेहमी उपचारासाठी डॉक्टर मेंढेकर कडे जायचो, तर आईला उपचारासाठी डॉक्टर मेंढेकर कडे नेण्यात आले, पण आराम काही मिळाला नाही। आम्हाला वाटत होते की आईची प्रकृती सहज बिघडली असेल। त्याच कालावधीत प्रकृती बरी नसल्यामुळे आई आणखी कमजोर होत होती। माझे वडील सलूनवरून येत असताना कधी-कधी दारू पिऊन यायचे। त्यांना ब्लड प्रेशर ची बिमारी होती। ते रोज ब्लड प्रेशरची गोळी घेत असत। असेच काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी आईची प्रकृती जास्तीच खराब झाली। आई कमरेपासून ढिली पडली व तिला चालणे सुद्धा जमत नव्हते। तेव्हा वडिलांनी आईला मेयो हॉस्पिटलमध्ये नेले। तिथे डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितले की तुमच्या पत्नीला काहीही झालेले नाही, फक्त थोडासा हिमोग्लोबिन कमी झाला आहे, असे सांगून आईला घरी पाठविले। काही दिवसांनी आईची प्रकृती अमावस्या व पौर्णिमा आली की खूप जास्त बिघडत होती। त्यावेळेस आईला बाहेर वैद्य, वाणी आणि अनेक दर्ग्यामध्ये नेत होतो, पण काहीही आराम होत नव्हता। माझे मोठे मामाजी विनोबा भावे नगरला राहतात। आईला घरून दूर नेल्यावर थोडे बरे वाटायचे म्हणून मामांनी आईला त्यांच्या गावाला नेले। नंतर मामांनी तांत्रिकाकडून आईला बाहेरचे काही लावले आहे की काय हे बघितले। तेव्हा तांत्रिकाने सांगितले की आईला भूत बाधेचा त्रास आहे। त्यांनी काही मंत्र उपचार करून दिले तेव्हा आईच्या प्रकृतीमध्ये थोडा आराम मिळाला। काही दिवस प्रकृती चांगली राहिली। आईला घरी आणल्यानंतर पुन्हा आईची प्रकृती बिघडली। आम्ही पुन्हा डॉक्टर मेंढेकर कडे घेऊन गेलो। त्यावेळेस आई पूर्णपणे कमरेपासून ढिली पडली होती आणि आईचे डोळे पांढरे झाले होते। ही परिस्थिती पाहून डॉक्टर मेंढेकरांनी आईला मेयो हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले। मेयो हॉस्पिटलला नेल्यानंतर आईला सलाईन वगैरे लावली तेव्हा आईला थोडा आराम मिळाला। घरी आल्यानंतर आईला कोणी व्यक्ती पाहायला येत होते, तर आईची पुन्हा प्रकृती बिघडत होती। असा प्रकार 2 ते 3 महिने सतत सुरू होता। एकदा अमावस्याच्या दिवशी आई एकाएकी जोरात हसायला व रडायला लागली। तेव्हा मी आईच्या अंगात देवी आल्यासारखे बघितले व आई घरातले सगळे भांडे फेकत होती। हा प्रकार 1 तास सुरू होता। त्यानंतर माझ्या वडिलांनी आईला ताजबाग, ताजुद्दीन बाबाचा दरगाह इथे सतत 5 गुरुवार नेले। तिथे गेल्यावर थोडा आराम वाटायचा आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी प्रकृती जशीच्या तशी व्हायची। एके दिवशी आमच्या घरी माझी मावशी आली होती। त्यावेळेस मावशीने आपल्या सोबत एका तांत्रिकाला आणले होते। त्या तांत्रिकाने आईच्या अंगावर मंत्र उपचार करणे सुरू केले। काही वेळात तांत्रिकाने माझ्या वडिलांना सांगितले की तुम्ही हा घर सोडून द्या, तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल। नंतर काही दिवसांनी आम्ही ते घर सोडून आमचा वाठोड्याला प्लॉट होता, त्या ठिकाणी एक छोटीशी झोपडी बांधून तिथे राहायला गेलो। पण तिथे पण काही आराम मिळाला नाही। उलट आईची प्रकृती जास्त बिघडत असल्याने आम्ही आईला डॉक्टरकडे नेत होतो। डॉक्टर सलाईनच्या बाटल्या लावत होते। नंतर तो तांत्रिक अमावस्या, पौर्णिमा बघून आमच्याकडे यायचा। आईवर मंत्राद्वारे उपचार करून 400 ते 500 रुपये घेऊन जायचा, पण त्यानेही काही आराम मिळाला नाही। त्यानंतर आम्ही आईला खापरी येथे ताज मेहंदी बाबाकडे नेले।
तिथे नेल्यावर आईला पूर्णपणे आराम झाला. पण घरी आल्यानंतर प्रकृती आणखी बिघडली. तिथे नेल्यावर आराम व्हायचा, पण घरी आल्याच्या नंतर आणखी प्रकृती बिघडायची. काही दिवसामध्ये आईला तिथे नेणे बंद केले आणि आणखी तांत्रिकाचा उपचार सुरू केला. तांत्रिकाचा उपचार सुरू असताना वडिलांना सांगितले की उहऱ्या-बुऱ्याचा कोंबडा आणावा लागतो. वडिलांनी तो कोंबडा 800 रुपयांचा घेऊन आणला आणि तांत्रिकाने कोंबड्याचा प्रयोग करून आईची प्रकृती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण आईला काहीच आराम मिळाला नाही. काही दिवसांनी तांत्रिकाने सांगितले की बाई वाचू शकणार नाही. हिच्या मागे 8 तांत्रिक लागलेले आहेत आणि येत्या शनिवारला ही आपल्याला सोडून जाईल, असे बोलून तांत्रिक तिथून निघून गेला. आणखी आईच्या प्रकृतीमध्ये जास्त बिघाड झाला. तेव्हा आईला आणखी मामाच्या गावाला नेण्यात आले. नंतर तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे शनिवार आला आणि आईची प्रकृती जास्त बिघडली. तेव्हा आई कोणाशीच बोलत नव्हती. रडता रडता पूर्ण लुस्त पडली व जोरजोरात हसत रडत होती. असा प्रकार चालू असताना सायंकाळचे 6 वाजले व रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना आईच्या रडण्याचा, हसण्याचा आवाज जात होता. हा काय प्रकार आहे म्हणून लोक पाहायला येत होते. आईची परिस्थिती पाहून आम्ही खूप त्रासून गेलो होतो. तेवढ्यात माझ्या मामाच्या घराच्या साईडला श्रीराम मोहाडीकर हे परमात्मा एक मार्गातील सेवक राहत होते. ते सुद्धा आईला काय झाले हे बघण्याकरिता आले. माझ्या मामाजींनी त्यांना तीर्थ करून मागितले. तेव्हा मोहाडीकर काकांनी म्हटले की मी तीर्थ करून देतो, पण आईच्या हाताला, मानेला किंवा पायाला धागे व कडेदोरे असतील तर ते सोडावे लागतील. आम्ही आईचे पूर्ण धागे दोरे सोडले व मोहाडीकर काकाजींनी आईला तीर्थ करून दिले. चमत्कार झाला. फक्त एका तीर्थानेच माझी आई 3 मिनिटात उठून स्वतःहून वॉशरूमला गेली. माझ्या आईला 2 वर्षांपासून असलेला त्रास फक्त एका तीर्थाने दूर झाला. हे सर्व बघून माझ्या वडिलांनी म्हटले की आता आपण सर्व परमात्मा एक मार्गात जाऊ. कारण ज्या व्यक्तीला उचलून वॉशरूमला न्यावे लागत होते ती व्यक्ती स्वतःहून वॉशरूमला गेली. त्यानंतर माझ्या वडिलांनी स्वतःहून दारू पिणे बंद केले. 15 दिवसानंतर आम्ही सर्व कुटुंब वाठोडा येथे श्री विनायकजी सूर्यवंशी हे सेवक राहतात त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला जिभकाटे काकाजीकडे नेले. जिभकाटे काकाजींनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले. आम्ही वरील घडलेले सर्व प्रकार काकाजींना सांगितले. वरील माहिती ऐकून जिभकाटे काकाजींनी आम्हाला घराची साफसफाई करून यायला सांगितले. साफसफाईनंतर आम्हाला 3 मार्च 2011ला 7 दिवसाचे कार्य दिले. त्या 7 दिवसाच्या कार्यात आईला 70% आराम मिळाला. नंतर आम्ही 3, 7, 11, 21 या प्रकारे कार्य केले व आईची प्रकृती ठीक झाली. आई 3 एप्रिलच्या रॅलीमध्ये पूर्ण रॅली पायदळ फिरली. त्यानंतर 2 वर्षांनी साधे कार्य करत असताना वडिलांची दुकान चालत नव्हती म्हणून ते रात्रीला कोयला गाडीतून बोरे खाली करण्याचे काम करायला जात होते. कामाला फक्त 2च दिवस गेले असता थंडीच्या दिवसात एके दिवशी त्यांनी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतल्या नाही व तसेच कामावर गेले. त्यावेळी वडिलांना लखवा झाला. त्यांचा तोंड, हात आणि एक पाय म्हणजे पूर्ण एक साईडला लखवा झाला होता. त्यानंतर माझे वडील सकाळी 5 वाजता पहाटे घरी आले तेव्हा ते तोतळत बोलत होते. त्यावेळी आम्ही त्यांना अंघोळ करायला लावली आणि विनंती करून माझ्या काकाजी सोबत दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. माझ्या काकांनी त्यांच्या सोबत गावठी औषध आणली होती. त्यानंतर जिभकाटे काकाजीकडे गेलो. त्यांना वडिलांची परिस्थिती सांगितली. तेव्हा जिभकाटे काकाजींनी म्हटले की तुमच्या काकाजींनी आणलेली औषध पाटावर ठेवून भगवंताला योग मागा व डॉक्टर उपचार करा. आणि वडिलांना म्हटले की तू 15 दिवसात ठीक होशील.
गावठी आणि दवाखान्यातील औषध खाल्ल्यावर वडिलांना थोडा आराम वाटायला लागले. नंतर 15 दिवसामध्ये पूर्ण आराम मिळाला. पण ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू आहेत. त्याच्या पायांना थोडा बसताना व उठताना त्रास होतो. त्यानंतर आम्हाला 2014 मध्ये त्यागाचे कार्य करण्याचा योग आला व आमचे त्यागाचे कार्य छान प्रकारे सफल झाले. त्यागाच्या कार्यात आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. नंतर 9 मासिक हवन कार्य पण छान प्रकारे पार पडले. 2017 माझ्या ताईच्या लग्नाचा योग आला व ताईचे लग्न अगदी आनंदामध्ये झाले. आता आमची परिस्थिती उंचावून आम्ही सुखी व समाधानाने जीवन जगत आहोत. नमस्कार. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव चेतन श्रीकृष्णजी उरकुडे. पत्ता वाठोडा लेआउट शारदानगर फ्लॅट क्र.51 शतांश. सेवक क्रमांक -34618. मार्गदर्शक स्व मोहनजी जिभकाटे, जुनी वस्ती, वाठोडा नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.